हाय नमस्कार, कधी पुणे कधी मुंबईमध्ये मी सुमन कुडेकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण आलो आहे पुण्यातील राजगुरुनगर मध्ये। आता आपण चाललोय, ऍक्च्युली आपण पोहोचलोय कधीचे, आपण सकाळी निघालेलो मुंबईमधून। एकविराला पोहोचलेलो, माझा फोन पण पडला, 1 मिनिट। तर आमच्या सोबत आता मी सांगते आपल्यासोबत कोण कोण गँग आहे। आम्ही सकाळी निघालेलो, सकाळी 8 वाजता निघालेलो, एकविराचे दर्शन केले, तिथे खूप मोठा एक सीन झालेला, तो मी तुम्हाला नंतरच्या ब्लॉग मध्ये सांगेल। आता आपण चाललोय कुंडेश्वराला चाललोय, जे की पुण्यातील नाही म्हणता येणार, खेड तालुक्यातील बऱ्याचशा लोकांना माहित असेल। तर भीमाशंकरचा ब्लॉग येईलच माझ्या चॅनलवरती नंतर, कारण की आता हा ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग आहे। कधी पुणे कधी मुंबई, तुम्हाला पुण्यातील सर्व गोष्टी प्लेसेस मी तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवणार आहे। आता आपण सध्या चालू कुंडेश्वर मध्ये। सर्वांनी शेअर करा, आपली ही शंकर भगवानचा आपली प्लेस सगळ्यांना माहित पडली पाहिजे। म्हणजे माहिती तर आहे, पण बाहेरून लोक आले पाहिजे। जी पहिली तिथे खूप रस्ता खराब होता तिथे, आता बऱ्यापैकी छान केलाय। तर आता ही आहे माझी क्लासमेट सखू। आता आम्ही स्कूल पास आउट झालेलो आहे, पण तरीही स्टील आम्ही स्कूल संपल्यानंतर ही आता पण भेटतो। म्हणजे ही खूप आत्ताच्या जगातील खूप मोठी हाईचा भाऊ, ज्याचं तोंड कधी बंद नसतं। हे आमचे ड्रायव्हर आहे। बंद करीन मी, मला काय माहित नाही, आपल्याला राग आलाय आता। किती देऊन आले गाईज, हा शुभम करंडे, ह्याने 1 नोव्हेंबरला स्वबळावरती ही गाडी घेतलेली आहे, त्याच्यामुळे आम्हाला टाल्या ही आमच्यासाठी पण खूप मोठी गोष्ट आहे, कारण की आमच्या वयाच्या एका मुलाने, एवढ्या मित्राने म्हणू शकत होते वयाच्या एका मुलाने, काय पोर बघायची का मला। आणि हा दिसायला पण छान आहे, गाडी घेतली, गावाला घर आहे, मुंबईला 3 फ्लॅट याचे। तर कोणी मुलगी असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की DM करा, आणि मी ह्याची इन्स्टाची ID पण तुम्हाला देते डिस्क्रिप्शन मध्ये। हा तयारच आहे, आयडी सांग, SK 2002। हा, तर आपण कुठे होतो आता? आपण कुंडेश्वरला जाणार आहे, तिकडे नवखंडनाथाचं मंदिर आहे, राईटला आहे। हे बघा, नवखंडनाथाचं मंदिर। हा, आता सध्या आम्ही पाईट मध्ये, जे आमचे पुणे पट्ट्यातील लोक बघत असेल त्यांना समजलंच असेल आम्ही कुठे आणि हे मंदिर कोणते। पण मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते की मी टाइम काढून नक्की तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवेल, इकडचे पुन्हा एक्सप्लोर करून दाखवेल। सध्यासाठी एवढंच, आता आपण भेटूया कुंडेश्वराला गेल्यानंतर। आता आम्ही पोहोचलेलो आहे कुंडेश्वरला, आणि हे सर्व पाया पडतात आहे इकडे, आणि हे माझे कपडे खराब झाले, याच्यावरती लक्ष नका देऊ, तो भंडारा उधळला सर्व। आता इकडे एवढी गर्दी नाहीये सध्या, पण इथे रोज खूप गर्दी असते। आता ह्या मंदिराचं काम पण चालू आहे। ऍक्च्युली इथे मी जेव्हा पहिल्यांदा आलेली, लहानपणी मी खूप वेळा आली आहे, आणि आता लास्ट इयर मी आलेली, आणि त्याच्यानंतर आपण बघू शकता हे काम पण आता चालूच आहे, अजून पूर्ण नाही झाले। मंदिर बनवले पण त्याला रंग नाही दिलाय। आता ह्या मंदिराबद्दल पूर्ण माहिती मला तर माहिती नाहीये। ऍक्च्युली इकडे सर्वच येतात, खेडमधून सगळीकडून, पण याची माहिती असणं पण तितकंच गरजेचं आहे असं मला वाटतं। असं उगीच पाया पडून जाणं किंवा मग हे पर्यटन क्षेत्र बनवणं हे योग्य नाहीये। हे देवस्थान आहे, याला देवस्थानासारखंच व्हिजिट केलं पाहिजे, कारण की आजकाल असं होत चाललंय, लोणावळा म्हणा, भीमाशंकर म्हणा, पर्यटन क्षेत्र बनत चालले, पण ते आहे देवस्थान, लोक त्याला त्या नजरेने बघतच नाहीये। तर आपण आता कुंडेश्वराची माहिती घेऊया। क्षेत्र कुंडेश्वर देवस्थान कोयंडे बुद्रुक या क्षेत्रामध्ये येते, आणि हे जे मंदिर आहे कमीत कमी 500 वर्ष पुराणे मंदिर आहे, स्वयंभू पिंड आहे आपली। आणि हे जे पुरातन काळी मंदिर होतं, हे वरती दीपमाळेपाशी होतं। हो, माझी तर रेलिंग केली, आता मगाशी आपण जाऊनच आलो। तर कडूसून तेलाची आजीमा यायची, दर सोमवारी दिवाबत्ती करण्यासाठी वरती जायचे। वयोवृद्ध झाल्यानंतर भगवंताला विनंती केली की भगवंत आता मला सेवा होत नाही, कारण का शरीर साथ देत नसल्यामुळे
भगवंताचा साक्षात्कार झाला त्या ठिकाणी वरती दीपमाळेपाशी. तिथून भगवंत म्हणाले तुम्ही समोर चला, तुमच्या पाठीशी मी येतो, जिथं वळून पाहचाल तिथं मी थांबणार. तर ह्या ठिकाणी आल्यानंतर आजीमाय कसला तरी आवाज झाला, विजेचा कडकडाट झाला आणि सहज वळून पाहिल्याबरोबर भगवंत तिथं स्वयंभू झाले असे म्हणतात. असे आपण हे काही साक्षात्कार आता पण कोणालाही माहित नाही की हे किती जुनं मंदिर आहे. हा, हे पुरातन काळी मंदिर आहे, स्वयंभू पिंड आहे. तर इथे पहिली शंकराची पिंड होती की थोडस असं छोटं मंदिर होतं त्याच्यानंतर हे बनवलं? शंकराची जे शिवलिंग होतं ते वरती होतं, वरती त्या ठिकाणी शंकर शिवलिंगाची जागा आहे. अजून आहे का तिथे शिवलिंग पण आहे का? शिवलिंग नाही, तिथून भगवंत इथं आले, तिथं साक्षात्कार झाला भगवंताचा. अच्छा. आजीमाय बरोबर इथं आले आणि इथं स्वयंभू झालेले. अच्छा. हे आपली जे शिवलिंग स्वयंभू आहे. अच्छा. आणि तुमचं नाव काय? मारुती नामदेवराव तिडके. आणि आम्हाला हे पण आता समजले की इथे एक गोशाळा आहे, त्या गोशाळेचं देखरेख कोण करतं आणि त्याला चारा पाणी पुरवठा कोण करतं? श्री क्षेत्र कुंडेश्वर देवस्थानचं ट्रस्ट हे पूर्ण गोशाळेचं चारा पाण्याची व्यवस्था करतात. कमीत कमी आपल्यापाशी 200 गायी आहेत. उन्हाळ्यामध्ये त्यांना अडचण येते आपल्या गौमातेला, कारण का खालून वरती चारा आणण्यासाठी भरपूर अडचणी आहेत आणि 200 प्राणी असल्यामुळं पाण्याची थोडी कमतरता लास्टला आपल्याला मे महिन्यामध्ये भासते आणि जेवढी होईल तेवढी चाऱ्याची मदत कोणाच्या माध्यमातून झाली तर गोशाळेसाठी चांगलं. ठीक आहे. तुमचं नाव काय सर? गोमाता सेवक मारुती नामदेवराव तिडके. आम्हाला आता थोडासा उशीर होते त्याच्यामुळे आम्ही उरकत घेतले, पण अशा प्रकारे ह्या काकांनी आम्हाला माहिती सांगितली. ते तिथे देखरेख करतात, ते शुभमपणे माझ्यासोबत, माझी पूर्ण टीम आहे तिथे. पण सध्या आम्हाला थोडंसं घाईत जायचंय, तर ह्या ब्लॉगला मी फक्त नाव देईल. शुभम थांब जरा. तर सध्या मी ह्या ब्लॉगला फक्त कुंडेश्वराची माहिती इतकंच नाव देईल. आणि अजून एक माझ्याकडे छोटीशी गोष्ट आहे जी तुम्हाला दाखवण्यासाठी. इकडनं माझं गाव दिसतं, घर नाहीच दिसणार कारण की इकडनं खूप छोटं दिसतंय, गावच छोटं दिसतंय, तर त्याच्यामध्ये घर दिसणं खूप मोठी वार्ता आहे. तर इकडे तुम्ही बघाल झूम करून, ऍक्च्युली तुम्हाला दिसणार नाहीये पण मी असं सांगते पॉइंट आउट करून की इकडे माझं गाव आहे आणि ही कोमल, हो हाय हॅलो, ही आमच्या टीम मधली एकच आहे. जो मेरी शादी है अभी. हा, आणि एक गोष्ट सांगायची राहिली, ही कोमल आहे, हिचं लग्न ठरले मे मध्ये 9 तारखेला लग्न आहे. ज्यांना जमेल त्यांनी या. जे पण माझे स्कूलचे फ्रेंड्स असतील त्यांना माहितीच असेल, नसेल माहिती तर तुम्हाला डेट पण सांगते 9 मे. आणि हे तिचे होणारे मिस्टर आहेत रोहन. पाईट मध्ये अजून हा रोहन आहे आणि सखू आणि तिचा भाऊ आहे, जे दोघे पण माझ्याच क्लासमधले. Yes guys, how are you? आणि त्याची बहीण सखू. आपण येतो पुढच्या देवस्थानी, आपण पाहूया पुढचं देवस्थान. ठीक आहे, कॅरी ऑन. आपण चालत आहोत. ब्लॉगर आपली पण देखील चालते. ती ब्लॉगर होती पण सध्या मी घेतला मोबाईल, ती खूप कंटाळलेली, त्यामुळे मीच कंटिन्यू करतोय आता. हे आमचे रोहन, आपला जिगरी मित्र, बेंच पार्टनर, तो देखील आज आपल्या सोबत आहे. आणि आमचा बेत होता की पहिल्याच दिवशी कुठेतरी देवस्थानला भेट देण्याचा, आणि तो प्रत्यक्षात 2018 नंतर फर्स्ट टाइम सक्सेसफुल झालेला दिसत होता. आणि त्याच मार्गावरती आम्ही चाललेलो आहे. तर आणि आमचा गाईड पार्टनर देखील गायब झालेला आहे, कुठे दिसनासा झाला. ही सुमन कुडेकर खूप जेव्हापासून बसले तेव्हापासून डोक्याला दर्द, म्हणजे खूप असं बोलू शकत नाही. बघा, पाहू शकता तुम्ही, अडथळे खूप येतात ते. पण तुम्हाला एकच सांगतो, ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेलं आहे, कधीच मोडू नका. पावलो पावलीला येतील कठीण प्रसंग, फक्त तुम्ही स्वतःहून हार मानू नका. तर ही होती आपली कुंडेश्वराची पहिली भेट. ह्या सर्वांसाठी पहिली होती, माझ्यासाठी नव्हती, कारण की मी ह्या आधी पण आलेली.
खूप थकली मी, माझ्या पाठी तुम्ही बघू शकता. खूप डेंजर रस्ता आहे. डेंजर म्हणजे हे बघा, असा रस्ता आहे पूर्ण, छोटे छोटे दगडे. पुढे पण तुम्ही बघू शकता हे सर्व चालले. आता आम्ही सनरूफ मधून बाहेर निघालोय. कुंडेश्वर मधून कुठे चाललोय आपण? गर्दला. आम्ही घोटवडीला चाललोय रोहनच्या घरी. जेवून मुंबईला निघणार आहे पुन्हा एकदा. आणि हा व्ह्यू तुम्ही बघू शकता, खूपच असा छान आहे. पुढे पण गाडी नाहीये, पाठी पण गाडी नाहीये. आणि इकडे सूर्य खूप छान दिसतोय, मावळतोय सूर्य आता. आणि इकडे ते आजोबा आहेत, ते म्हशीला चारायला नेतात.